त्याला कसं करायचं? आता हे गजरा माझ्या मागे लग्न करण्याच्या साठी एवढी काही लागलेली आहे की मी जर तिच्याशी लग्न केलं नाही तर सरळ आत्महत्या. आता हिच्याशी मी लग्न केल्यानंतर हिला जर मी माझ्या घरी जर घेऊन गेलो तर तिकडे माझी वहिनी आणि तिकडे माझे बाबा आम्हाला प्रवेश देणार. आता काय करायचं? काय करायचं? ते घर आपलं नावी कसं करायचं? आणि हे घर आपल्या नावी करण्याचं आलंय लक्षात. आपला मित्र आहे ना ग्रामसेवक, हॅलो 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 कोण? ग्रामसेवक साहेब बोलते का? हा बोल सागरराव. अहो मला ओळखलं की नाही? अरे सागरराव, तुला कसं नाही ओळखणार? तू तर माझ्या बालपणीचा मित्र आहेस. अगदी बरोबर. तर मी काय म्हणतो ग्रामसेवक साहेब, बोल. तर मी बगीच्यामध्ये तुमची वाट बघतोय. अरे पण कशाला? नाही म्हणजे महत्वाचं काम आहे ना, त्या महत्वाच्या कामासाठी या बगीच्यामध्ये आलेलो होतो आणि ते काम म्हणजे तुमच्याशीच आहे. हे बघ असं करा. अरे सागर, माझी ग्रामपंचायतला आता मीटिंग सुरू आहे. असेल मीटिंग असेल, आतापर्यंत साहेब म्हणालो, आता सरळ तुला वैभवच म्हणणार. लक्ष ठेवा, तू माझा लहानपणापासून मित्र आहेस आणि मित्र असल्यामुळे तुला साहेब वाहेब काही म्हणणार नाही. म्हणून मी म्हणतोय, तुझा मित्र तुला ऑर्डर देतोय, तू तुरंत या बगीच्यामध्ये माझी भेट घेण्याची कृपा करावी. अरे सागर, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे, पण मी शासकीय कामं सोडून कसं काय येणार आहे? अरे होतील की होतील, शासकीय कामं आहेत. किती तरी कामे पडलेली असतील, मग का तू एका दिवसात करणार आहेस का? हे बघ सागर, तुला काय बोलायचं ते मला फोनवर सांगू शकतेस ना तू? अरे अशा गोष्टी फोनवर करायच्या नसतात, पटलं? आणि म्हणूनच तू क्षणात इथं मला बगीच्यामध्ये येऊन भेटायचंस. येशील की नाही? तुला तुझी मैत्री. बरं बरं, एक काम कर, तू आता एवढा आग्रह करतायस तर येतोय मी. फक्त 5 मिनिट वेट दे मला. बर, मी फक्त 5 मिनिट वेट करणार. ओके आणि या बाबा. 5 मिनिटात जर आला नाहीस ना, तर तुझी आणि माझी मैत्री कायमची तुटली असं समज. अरे असं काय बोलतोस तू? आलोच मी 5 मिनिटामध्ये. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ये. ओके. आता बघतो हे घर माझ्या नावे कसं होणार नाही, कारण हा वैभव सुद्धा एवढा दिमागाला तेज आहे. ही गोष्ट कुठं काय करायची आहे ते संपूर्ण त्याच्या लक्षात येते. आणि हे घर माझ्या नावे करून मला अगदी सुखी व्हायचंय. आणि हे सुख मिळवण्यासाठी मी हा सागर म्हणणे कुठल्याही स्तराला जाऊ, कारण स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याच्या जीवनात दुःखाचं साम्राज्य पसरवून स्वतःचा स्वराज स्थापन करणारा इंटरनॅशनल भलवा आहे मी. इंटरनॅशनल भलवा. आता बघतो सदाशिव म्हणणे माझे पप्पा मला आपल्या घरात कसा प्रवेश देणार नाही ते. पण हा 5 मिनिटात येतो म्हणाला. आता काय रे, चोरासारखा येऊन उभा राहतोस? अरे मग तू इकडे बघत होतास ना? अरे बघत होतो म्हणजे मी विचार करीत होतो. आणि तू 5 मिनिटात येतो म्हणालास, नाही एवढा उशीर, म्हणून तुला मला विचारा. जाऊ दे, कामाचं बोल. मला कशाला बोलवलं तू इथं? हा, तर अगदी आता मुद्द्याचं बोललंस. मी काय म्हणतोय, आता माझं लग्न होणार, बरोबर? आणि ते लग्न मी कोर्ट मॅरेज करणार. तर कोर्ट मॅरेज म्हटल्यानंतर ह्या म्हाताऱ्या माणसांना काही आवडत नसतं, बरोबर? तर मी कोर्ट मॅरेज करून जर मी माझ्या बायकोला घेऊन घरी गेलो तर माझी वहिनी आणि माझे बाबा आम्हाला प्रवेश देणार काय? नाही देणार. तर माझं म्हणणं असं आहे वैभव, की जे माझ्या बाबाच्या नावे घर आहे ते घर माझ्या नावे झालं.
काय गमत वाटल्या काय? अरे मी एक आदर्श ग्रामसेवक आहे. अच्छा अच्छा. माझी ग्रामसभेची मीटिंग सोडून मी तुझ्या कामासाठी आलो इथे. बरोबर. आणि तू असल्या गोष्टी सांगतोस मला? असल्या गोष्टी नाही, चांगल्या गोष्टी सांगतो. अरे बघ, तू कसा आहेस काय आहेस हे मला लहानपणापासून माहिती आहे. आणि महत्वाचं इकडे 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 माझ्याकडे हे जर काम केलंस तर माझ्यासाठी खूप खूप मोलाची गोष्ट होती. पटलं का? आणि हे नक्की काम तूच करू शकतोस, दुसरा ग्रामसेवक नाही करू शकत. मला तू स्पष्टपणे सांग, नेमकं तुझं काम काय आहे? अरे स्पष्टपणे म्हणजे स्पष्ट म्हणजे क्लिअरली सांग ना मला तू. माझ्या बाबाचं घर आहे ना, ते माझ्या नावी झालं पाहिजे. तुझे वडील वारले आहेत का? अरे कशाला वारायला पाहिजे? मग या गोष्टी कशा अरे तू शक्य? कुठंतरी दिमाग लाव ना, दिमाग लाव. अरे हे बघ, ग्रामपंचायत माझं घर नाही आहे. मी एक तिथं नौकर आहे, नौकर. अरे अशी देशात कितीतरी भ्रष्टाचार होत चालली आहे. मग एक भ्रष्टाचार केला तर तिथं चुकलं कुठं? काय वाईट होणार आहे? आणि तेही माझ्या भल्यासाठी, तुझ्या मित्राच्या. करू शकतोस की नाही? की निघू मी? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी आदर्श ग्रामसेवक भ्रष्टाचारी बनू, बरोबर? आता लक्षात आलं माझ्या, तू का करू शकत नाहीस. म्हणजे याच्या मागे तुझा काहीतरी हेतू आहे आणि तो पुरेपूर हेतू मला माहिती आहे. तुला नेमकं काय पाहिजे नाही का? हेतू म्हणजे तुला काय मी 1,00,000-2,00,000 रुपये मागणार आहे का? 1,00,000-2,00,000 नाही, तुझी दुसरी भानगड. कारण कॉलेज जीवनापासून मी तुला ओळखतोय ना, है की नाही? बोल बोल बोल, तुझी इच्छा काय आहे बोल. हे बघ सागर, तुला चांगल्या प्रकारे माहित आहे हा माहिती. मी या गावामध्ये जेव्हापासून रुजू झालो आहे, अच्छा, तेव्हापासून मी सगळे 2 नंबरचीच कामं करतो. माझ्यापासून लपतात काय? फक्त या गोष्टी तुला माहित आहेत, बरोबर? तू म्हणतेस की तुझे वडील जिवंत असून सुद्धा घर माझ्या नावावर झालं पाहिजे. तुझा घर तुझ्या नावाने झालं पाहिजे, बरोबर? या गोष्टी क्लिअरली होतील समज. पण यात माझी एक अट आहे. आता अट आहे ना, बोल ना. कोणती अट आहे? अरे ती कुठलीही अट असेल ना तरी हा सागर म्हणणे पूर्ण करायला तयार आहे. बाबा, या गोष्टी पॉसिबल नाही आहेत वाटतात तेवढ्या. इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करण्यासाठी तुझा हातखंडा आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं की या गोष्टी तू पूर्ण करू शकतो? हा, नक्की नक्की. काय पाहिजे? बरं बरं बरं, हा बोल. मग एक काम कर. हा चल. या गावचे सरपंच आहेत, ग्रामपंचायत मेंबर आहेत, त्यांना या गोष्टीची खबर जाता कामा नये. ही गोष्ट त्यांना कशी खबर लागणार आहे? आणि एवढा मूर्ख आहे का मी माझ्या बाबाचं घर माझ्या नावे करणार आणि हीच गोष्ट मी त्या सरपंच आणि त्या सदस्यांना सांगणार आहे असं वाटलंय का? फक्त तू तुझी अट सांग आणि चाल लवकर. बरं, एक काम कर. असं कर, येत्या 26 तारखेला ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आहे. अच्छा, त्या ग्रामसभेमध्ये मी ठराव मांडून हा तुझा काम क्लिअरली पूर्ण ओके करू. ठीक आहे? पण तत्पूर्वी मला एक तुझ्याकडून अपेक्षा आहे. अरे अपेक्षा आहे तर बोल ना, मनातून बोल ना, बोल. आणि ती म्हणजे शराब आणि शवाब. अरे काय एवढीशी गोष्ट बोलतेस? उद्याच्या उद्या तुझं काम होऊन जाईल. जगत राही ना, ती बाहेर गेलेली आहे, ती आल्यानंतर नक्कीच हे तुझं काम होणार. ओके? नक्की? नक्कीच. प्रॉमिस? प्रॉमिस, आय प्रॉमिस. जायचं? ओके. तू आतमध्ये जरा लवकर बाहेर ये, तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचं. काय माझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचंय तुम्हाला? हे बघ गजरा, मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. महत्त्वाच्या विषयावर? हा, मग बोला ना, सांगा ना. सागर शेठचा मला फोन आला होता आणि तो म्हणत होता त्याच्या स्वतःच्या वडिलांच्या नावाची असलेली शेती त्याच्या स्वतःच्या नावावर करायचं आहे. आणि तो म्हणत होता का ग्रामसेवक साहेबांना तुझ्या कोटीवर घेऊन येणार आहे. मग घेऊन या ना त्यांना. आणि ते दोघे आल्यानंतर ग्रामसेवक साहेबांना तुझ्या मस्त अधेने आणि मस्त लावणीने खुश करून टाक. आणि ग्रामसेवक साहेब पण खुश आणि सागर शेठचं पण काम बनणार. ठीक आहे,
मी बस. तुझ्या मनोरंजन करते. बस थोड्या वेळात येणारच आहे. आणि एक काम कर, तू आतमध्ये जा आणि ग्रामसेवक साहेबाची सोयपाणी करून टाक. जसे ते आले तसं मी तुला आवाज देतो. सागर सेठ, तुझं काम झालंच समज. का बरं भरपूर टाइम झालाय. ग्रामसेवक साहेबांनी सागर सेठ का बरं नाही आले? नमस्कार. नमस्कार ग्रामसेवक साहेब. बस. मी काय म्हणतो हिमेश, मी सांगितल्याप्रमाणे तू गजराला सांगितलंस ना? सांगितलंस की नाही? बस. मग तशी चोख व्यवस्था व्हायला पाहिजे. अगदी तू सांगितल्याप्रमाणे झाली समज. आणि 100% तुझं काम झाला समज. अरे वा. गजरा, अगं गजरा, काय करतोस का तू आतमध्ये? आले, आले, सरकार. भैया, म्हणजे हेच का? हा हो, ग्रामसेवक साहेब. असं, असं. तुम्ही पण आलात? या साहेब. बरं, करायची का सुरुवात? बरं पाहुणा, ऐका मग. नभातली ती कोरी जशी नभातली ती कोरी जशी चंद्राची तशी मी तशी मी राणी तुमच्या दिलाची तशीच मी
दिला तशी मी राणी तुझ्या दिला वाह 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 वाह, क्या अदा है यार. गजरा सुपर. झाले ना तुझं समाधान? मी काय म्हणतोय गजरा? काय? मला तुझ्याकडनं हेच अपेक्षा होती असं की मी आणलेल्या पाहुण्याचा मान सन्मान व्हायला पाहिजे आणि तो मान सन्मान तू केला. हो सांगा बाबू या गजराने कधी तुमचा शब्द मोडलाय का अगं कशी मोडशील ग? आणि कधी मोडणारही नाही मला माहिती आहे विश्वास आहे तुझ्यावर. बरं असं मी काय म्हणतो ग्रामसेवक साहेबांना जास्तीच झाली. असं तू ग्रामसेवक साहेबांना आता घेऊन जायचं. कशाला हो अचानक राहू दे नाही असं हे बघ सागर, तुला तुझ्या वडिलाच्या नावे असलेली शेती आणि घर तुला स्वतःच्या नावे करायची होती, बरोबर? या बाईची कमाल पाहून तुझं काम 100% झालं. थँक्यू वैभव, थँक्यू. बरं चल, मला आता जायला उशीर होते. ठीक आहे. गजरा वा मला जी अपेक्षा होती ना ती अगदी पूर्ण केलीस. अगं त्याला इथं आणण्याचं तात्पर्य म्हणजे काय माहिती? जे माझ्या बाबाच्या नावे घर आहे ते घर मला माझ्या नावे करायचंय आणि साला या हळगाट माणसाची ही एक हटवती म्हणून चला म्हटलं. नाहीतर आता सगळं झालंय ना तुमच्या मनासारखं. अगदी माझ्या जोपर्यंत ही गजरा आहे ना तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही. माहिती आहे. पण मी काय म्हणतोय, तुझ्या केसांना काय लागलेलं आहे का? काय लागलेलं आहे? लागलेलं आहे हे काय? असू द्या ते काय पण असो. नाही पण काळजी घ्यायला नको का? का रे ओ माझी काळजी तुम्ही घेणार नाही तर आणखी कोण घेणार? अरे वा असो. चला आता तुम्हाला जास्त झाली आहे. आज लगेच सकाळी जा. चला.